नमस्कार मंडळी, दिवाळी फराळ रेसिपींच्या सीरीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण दिवाळी विशेष 1 किलोच्या अचूक प्रमाणामध्ये चटकदार भाजके पोह्यांचा चिवडा बनवतोय। चिवडा मसालाही आज आपण घरीच बनवलाय। त्यासोबत चिवडा नरम पडू नये, व्यवस्थित मसाला कोट व्हावा यासाठी काही खास टिप्स देखील सांगितले। तसेच आपण गिव्हअवे अनाउंस केलं होतं, तर गिव्हअवेचे 2 विनर ठरलेले आहेत। त्यांचे नाव देखील मी रेसिपीच्या मध्ये सांगणार आहे, म्हणून रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे चिवडा करण्यासाठी मी अर्धा किलो भाजके पोहे घेतले। यांना काटेरी पोहे देखील म्हणतात। पोहे चाळणीने स्वच्छ चाळून घेतले आणि शक्य असेल तर 1-2 तास उन्हात ठेवायचे। त्यानंतर इथे 100 ग्रॅम इतके मका पोहे घेतले, किंवा घरातील एखाद्या वाटीने मोजायचे म्हटले तर 1.5 वाटी हे मका पोहे आहे। या दोन्हींचा आज आपण चिवडा करतोय। सर्वात आधी आपण चिवडा मसाला तयार करून घेऊया। तर मसाला करताना एक काळजी घ्यायची, मिक्सरचं भांडं अगदी कोरडं असावं। पोहे खाण्याच्या या चमच्याने मी सर्व साहित्य मोजून घेतलं आहे। तर इथे 2 चमचे अख्खे कच्चे धने आहे, 2 चमचे जिरे, त्यासोबत 3 चमचे बडीशेप घेतलेली आहे, तसेच 1 चमचा हळद घेतलेली आहे। तुमच्याकडे असलेल्या हळदीचा रंग जर कमी येत असेल तर पाव चमचा हळद अजून एक्स्ट्रा घातली तरीही चालेल। 2 चमचे आमचूर पावडर आहे, 3 चमचे भरून इथे धणा पावडर आहे, तसेच 3 ते 4 चमचे भरून लाल तिखट आहे। तर इथे मी 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली जी रंगाची असते, आणि 1.5 चमचा जे चवीला लाल तिखट असतं आपलं रेग्युलर वापरातलं ते घेतलंय। तर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व जिन्नस मिक्सरला एकदा छान फिरवून घ्यायचे, वाटून घ्यायचे, म्हणजे सर्व जिन्नस एकजीव होईल आणि धणे जिरे बडीशेप छान वाटली जाईल। मस्त असा चटकदार चिवडा मसाला आपला तयार आहे। आता पटकन चिवडा बनवून घेऊया। इथे कढई गरम करून घेतलेली आहे आणि जे आपण पोहे घेतले होते ते पोहे घालून यांना मध्यम आचेवरती हलकासा सुगंध येईपर्यंत आणि छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। तसे तर हे भाजके पोहे आधीच भाजलेले असतात, पण जराही थोडाफार मॉइश्चर राहिलं असेल तर ते निघून जातं आणि हे छान कुरकुरीत होतात। मध्यम आचेवरती सतत मिक्स करत भाजायचे, अगदी पटकन भाजले जातात। रंग वगैरे बदलू द्यायचा नाही, करपू द्यायचा नाही। मोठी कढई असेल तर एका वेळेला सर्व भाजून घ्या, किंवा 2-3 बॅचेसमध्ये भाजले तरीही चालेल। छान असे पोहे भाजून घेतले, हाताने चुरून बघायचे, अशी छान पावडर झाली म्हणजे समजायचे भाजून घेतले। यांना एखाद्या मोठ्या भांड्यात काढून घेते आणि याच पद्धतीने उरलेले पोहे मी भाजून घेते। तोपर्यंत तुम्ही गिव्हअवेच्या विनरचे नाव ऐका। तर पहिले विनर आहे आरती राठोड 7643 आणि दुसरे विनर आहे ईश्वरी खैरे। तुम्हा दोघींचे खूप खूप अभिनंदन। ज्या सर्वांनी पार्टिसिपेट केले त्यांचे खूप सारे धन्यवाद। तुम्ही असेच रेसिपी बघत जा, अजून आपण ठेवत आहोत आणि अजून गिफ्ट मिळवू शकता। जे विनर झाले त्यांनी माझ्या ईमेल आयडी वरती मला मेल करा, aartinagre20@gmail.com। अबाउट सेक्शन मध्ये माझी ईमेल आयडी आहे, लवकरात लवकर मला मेल करा, तुमचे गिफ्ट तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील। जे विनर झाले नाही त्यांनी नाराज होऊ नका। जे काही आन्सर आले होते त्यांचे मी चिट्स बनवले, त्यातील ह्या 2 चिट्स निघाल्या आणि हे नाव आहे। तर आता आपल्याला चिवड्यामध्ये घालण्याचे काही पदार्थ तळून घ्यायचे आहे, म्हणून इथे तेल छान गरम केलेलं आहे। इथे 1 वाटी मी शेंगदाणे घेतले, घरातील कोणती एखादी वाटी घ्यायची आणि त्याने सर्व साहित्य मोजून घ्यायचे। हे 1 वाटी शेंगदाणे आपल्याला तेलामध्ये छान असे खमंग तळून घ्यायचे आहे। तळताना तुम्ही एखादी अशी स्टीलची चाळणी घेऊन त्यावरही तळू शकतात, किंवा मग डायरेक्ट तेलात घालूनही तळू शकतात। शेंगदाणे छान खमंग तळायचे, पण करपू द्यायचे नाही। छान असे मध्यम आचेवरती शेंगदाणे तळून घेते। शेंगदाणे छान तळून झाले, यांना चाळणीवर काढून एक्स्ट्रा तेल निथळून एका ताटात काढून घेऊया। त्यानंतर आपण इथे 1 वाटी खोबऱ्याचे काप तळून घेणार आहोत। सुक्या खोबऱ्याचे अगदी पातळ असे काप केले। असे पातळ काप करण्यासाठी आपले बटाट्याचे चिप्स करण्याची जी किसणी असते त्यावर मी हे काप तयार करून घेतले। अगदी पातळ आणि एकसारखे तयार होतात। तर इथे 1 वाटी हे खोबऱ्याचे काप घेतले, यांना देखील मध्यम आचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा। तर चिवडा हा ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आपण बनवत असतो, म्हणून मी काही मोजमाप किंवा वजनी प्रमाण सांगून चिवड्याची रेसिपी किचकट केलेली नाही। घरातील कोणतीही एखादी वाटी घ्यायची आणि साहित्य मोजून घ्यायचं। जो पदार्थ जास्त आवडतो त्याचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरीही चालेल। एखादा पदार्थ आवडत नसल्यास नाही घातला तरीही चालेल, म्हणून सर्व साहित्य मी इथे एकाच वाटीने मोजले आहे। तर 1 वाटी खोबऱ्याचे काप देखील मी छान असे सोनेरी रंगावर तळून घेतले। पातळ असल्यामुळे अगदी पटकन तळले जातात, खायलाही कंटाळा येत नाही। छान तळून घेतले, यांनाही काढून घेऊया। आता इथे आपण 1 वाटी डाळ्या किंवा डाळवं याला म्हणतात हे देखील तळून घेणार आहोत।
तर हे डाळवं आधीच भाजलेले असतात म्हणून यांना जास्त तळण्याची गरज नाही आणि पटकन तेलातनं उचलता येत नाही, म्हणून अशा स्टीलच्या चाळणीवर यांना तळून घ्यायचे. हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. खूप लालसर करायचे नाही, खूप लाल केले तर हे कडक होतात. फक्त हलका सोनेरी रंग येईपर्यंत ह्या डाळ्या तळून घ्यायच्या आहे. तर या पद्धतीने चाळणीवर तळल्यामुळे पटकन उचलता येतात, करपत नाही. डाळ्या देखील छान तळून घेतल्या. एक्स्ट्रा तेल निथळून यांना देखील एका ताटात काढून घेऊया. त्याचसोबत इथे माझ्याकडे अर्धी ते पाऊण वाटी काजू बदाम आहे. काजूच्या पाकळ्या आणि बदाम मी अख्खे घेतले. बदामाच्या पाकळ्या घेतल्या तरीही चालेल किंवा दोन्हींपैकी एखादा पदार्थ नसेल आवडत तो नाही घातला तरीही चालेल. आता काजू बदामही छान सोनेरी रंगावर तळून यांना देखील काढून घ्यायचे आहे. त्याचसोबत इथे माझ्याकडे पाव वाटी बेदाणे आहे आणि बेदाणेही आपण छान फुलेपर्यंत तळून घेऊया. तर असे चाळणीवर तळले की पटकन उचलता येतात, करपत नाही. या पद्धतीने बेदाणे देखील छान फुललेले आहे. यांना देखील आपण एक्स्ट्रा तेल निथळून बाजूला काढून घेऊया. आता आपण तळून घेणार आहोत 1 वाटी कढीपत्ता. तर चिवडा नरम पडण्याचं कारण, कढीपत्ता आणि मिरचीमध्ये जर मॉइश्चर राहिलं तर चिवडा नरम पडतो. मग त्यासाठी एक टीप लक्षात ठेवा. चिवडा करण्याच्या 2 दिवस आधी लागेल तितका कढीपत्ता आणि मिरची घरातच सावलीमध्ये वाळवून घ्यायचं, म्हणजे यातील मॉइश्चर निघून जातं, पटकन तळले जातात, कुरकुरीत होतात आणि आपला चिवडा नरम पडत नाही. जर कढीपत्ता आणि मिरचीमध्ये मॉइश्चर राहिलं, व्यवस्थित तळले गेले नाही तर चिवडा लवकर नरम पडतो. म्हणून 2 दिवस आधी सावलीमध्ये वाळवून घ्या, त्यानंतर चिवड्यामध्ये वापरा. असे तळले की पटकन तळले जातात. असा छान खळखळीत आवाज येईपर्यंत कढीपत्ता तळून घ्यायचा. एक्स्ट्रा तेल निथळून यालाही बाजूला ठेवून घेऊया. तसेच अर्धी वाटी मिरची घेतली आहे, हिलाही छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं. मिरची देखील सांगितल्याप्रमाणे 2 दिवस सावलीत वाळवून घेतली आहे म्हणून मॉइश्चर निघून गेलेलं असतं, पटकन तळली जाते, कुरकुरीत होते आणि आपला चिवडा संपेपर्यंतही नरम होत नाही. चिवडा नरम होऊ नये म्हणून ही खास टीप आहे, नक्की लक्षात ठेवा. तर मिरची देखील इथे छान तळून घेतली, मस्त अशी कुरकुरीत झाली आहे. चाळणीमध्ये तळल्यामुळे पटकन उचलली जाते आणि करपत नाही. मिरची देखील आपण एक्स्ट्रा तेल निथळून बाजूला ठेवून घेऊया. आता तेल थोडं व्यवस्थित गरम करून घेतलं आणि जे आपण मका पोहे घेतले होते ते थोडे थोडे मका पोहे घालून मोठ्या आचेवरती छान असे फुलेपर्यंत तळून घ्यायचे आणि पटकन काढून घ्यायचे, करपू द्यायचे नाही. संपूर्ण मका पोहे देखील याच पद्धतीने तळून घेते. सर्व पदार्थ तळून झाले. कढईतलं एक्स्ट्रा तेल काढून घेतलं. फक्त अर्धी ते पाऊण वाटी तेल इथे ठेवलेलं आहे. वजनी म्हणाल तर 70 ते 80 ml हे तेल आहे. कढई गरम आहे पण तेल कडकडीत गरम नाही, तेल अगदी कमी गरम आहे, कोमट झालेलं आहे. यामध्ये आपण तयार करून घेतलेला चिवडा मसाला आपल्याला घालायचा आहे. पण काळजी घ्यायची, तेल कडकडीत गरम नको आणि तेल जास्त घ्यायचं नाही, फक्त अर्धी ते पाऊण वाटी. आणि वजनी म्हणाल तर 70 ते 80 ml इतकं हे तेल आहे. यामध्ये हा चिवडा मसाला घालायचा. या गरम कढईमध्ये आणि हलक्या कोमट अशा तेलामध्ये 1 ते 2 मिनिटं छान मिक्स करून घ्यायचा, म्हणजे मसाल्यांचे फ्लेवर छान रिलीज होतात आणि चिवड्याला चव छान येते. पण काळजी घ्या की तेल गरम नको. जर तेल खूप गरम असेल तर हा मसाला करपला जाईल आणि सगळा चिवडा बिघडेल. म्हणून तेल व्यवस्थित गार होऊ द्या. कढई तोपर्यंत हलकी गरमच राहते. 1-2 मिनिटं छान असा हा चिवडा मसाला या तेलामध्ये मिक्स करून घेतला. आता आपले हे पोहे जे आपण सुरुवातीला भाजले होते यावर हा संपूर्ण मसाला घालायचा. मसाला तळलेले पदार्थ घालण्याआधी पोह्यांवर घालायचा, व्यवस्थित एकजीव करायचा, म्हणजे मसाला संपूर्ण पोह्यांना लागला जातो. जर जे आपण तळलेले पदार्थ ते आधी घातले आणि नंतर मसाला घातला तर काय होतं, पदार्थ ते तळलेले असल्यामुळे त्यांना थोडं एक्स्ट्रा तेल असतं, ते थोडेसे तेलकट असतात आणि हा संपूर्ण मसाला त्या तळलेल्या पदार्थांना लागतो आणि चिवड्याला लागत नाही. आणि नंतर जसं जसं चिवडा जुना होत जातो तो मसाला डब्याच्या तळाला बसायला लागतो आणि पोह्यांना लागत नाही आणि चिवड्याची चव छान लागत नाही. म्हणून ही एक टीप लक्षात ठेवा. तळलेले पदार्थ घालण्याआधी मसाला पोह्यांवर घालायचा, व्यवस्थित एकजीव करायचा. तर या पद्धतीने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा. हलक्या हाताने चोळून लावला की जसं जसं आपण मिक्स करतो संपूर्ण मसाला पोह्यांवरती लागला जातो, एकसारखा रंग येतो. अर्धा किलो भाजक्या पोह्यांसाठी हा मसाला अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तर या पद्धतीने अगदी हलक्या हाताने चोळून हा मसाला आपल्याला या भाजक्या पोह्यांवरती लावून घ्यायचा आहे. तर छान असा मसाला 2-3 मिनिटं चोळून घेतला. त्यानंतर यामध्ये आपल्याला 4 चमचे पिठी साखर घालायची आहे. ज्या चमच्याने आपण चिवडा मसाला करण्याचं साहित्य मोजलं होतं त्याच चमच्याने ही 4 चमचे पिठी साखर आहे. हिला देखील हलक्या हाताने यामध्ये एकजीव करून घ्यायचं.
तर छान असं एकजीव करून झालेलं आहे। आता जे आपण पदार्थ तळून ठेवले होते ते यामध्ये घालायचे। हे पदार्थ तळलेले असतात, यांना भरपूर तेल असतं, म्हणून बरोबर चिवडा मसाला याला चिकटला जातो। आधीच जर हे पदार्थ घातले असते तर संपूर्ण चिवडा मसाला याला चिकटला असता, पोह्यांना चिकटला नसता आणि मग चिवड्याची चव थोडी व्यवस्थित लागत नाही, म्हणून ही टीप नक्की लक्षात ठेवा। आणि तेल मी सांगितलं होतं की अर्धी ते पाऊण वाटीच घ्या, वजनी 70 ते 80 ml, कारण या तळलेल्या पदार्थांमध्येही भरपूर तेल असतं, मग ते खूप जास्त होऊ नये म्हणून सुरुवातीला अर्धी ते पाऊण वाटीच तेल घ्यायचं। तळून घेतलेले मका पोहे देखील घालून घेतले आणि आता सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करायचे, हातांनी छान एकजीव करायचे। जसे जसे आपण एकजीव करतो या तळलेल्या पदार्थांनाही मस्त असा मसाला कोट होतो। तुम्ही बघू शकतात इथे खोबऱ्याचे काप, काजू किंवा सर्व जिन्नसांना व्यवस्थित मसाला चिकटला गेलाय, कोट झालेला आहे। आणि हा चिवडा वजनी, आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर बरोबर 1 किलो आणि वरतून 200 ग्रॅम भरतो, म्हणजे 1 किलोचं हे अचूक प्रमाण आहे। तर चिवडा तयार झालेला आहे, अर्धा पाऊण तास गार झाला आणि बघा आवाज अगदी कुरकुरीत, हात अजिबात तेलकट झालेला नाहीये, परफेक्ट असा चिवडा तयार आहे। गार झाल्यानंतर हवा बंद डब्यात ठेवा, 1.5-2 महिने अजिबात खराब होत नाही। आणि एक टीप अजून सांगते की चिवडा करताना फ्रेश तेल घ्या, तळलेलं तेल घेऊ नका किंवा शेव वगैरे तळलेलं तेल वापरू नका, फ्रेश तेल वापरा, म्हणजे चिवड्याचा 1.5-2 महिनेही वास येत नाही, अगदी तसाचा तसाच राहतो। तर या दिवाळीला या पद्धतीने चिवडा नक्की ट्राय करा, कसा वाटला कमेंट करून सांगा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। अजून दिवाळीच्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्या देखील नक्की बघा।